म्हाळसा, म्हाळसा, म्हाळसा. अक्का, मी पाहून येऊ का? नको, तिला आवडायचं नाही ते. कुठे गेली ही? मग आपण इथे वाट पाहायची का? येईल ती. तिने माझा आवाज ऐकला असेल. म्हाळसा, म्हाळसा. काय गाई, काय झालं इतक्या हाका मारतेस? देवी, आम्ही तुमच्यासाठीच आलो आहोत. म्हणजे तुम्हाला काही सांगायचंय. काय सांगायचंय? अक्का, मी सांगू का? माधवी, धीर धर. आई आत्ता सांग. ती बानू आजारी आहे, म्हटलं तुला सांगावं. हे सांगायला आली आहेस तू? अगं हो, म्हणून मी स्वतःहून आले आहे. पुरतं वेळ लावलं हिने तुला. रात्रीच्या वेळ हे ऐकून मी काय करणं अपेक्षित आहे आई? अगं असं काय करतेस म्हाळसा? कुठल्या गोष्टीचा काय अर्थ असेल, त्याचा उपयोग काय होईल हे सांगता येतं का? उपयोग आणि काय करायचं मी? सावध राहा. ती आजारी आहे असं नाटक करत असेल तर? हे काय बोलतेस तू आई? देवी, तुम्ही रागावू नकात. पण देवांना गडावरून खाली बोलवायचं म्हणून तर हे सगळं केलं नसेल ना तिने? नाही, मला नाही तसं वाटत. तसं मी तिला चांगलंच ओळखलं आहे. ती अशी नाटकं नाही करणार. कशावरून? तिला जर असं करायचं असतं तर तिने आधीच केलं असतं. आणि यांच्या समोर असं खोटं वागण्याचं धाडस कोणाचंही नाहीये. बघ बाई, मला काळजी वाटली म्हणून मी तुला सांगायला आले. पण नाटक नसेल तर काय झालं असेल त्यांना? म्हणजे तिला? होई नका काही, पण आपल्याला काय करायचंय? हो, खरंय. ती पाहून घेईल तिचं काय करायचं ते. त्यामुळे तुझ्या मनात कसली तरी चिंता आहे हे मी जाणते. नाही, आपणास वाटते तशी कोणतीच चिंतेची बाब माझ्या मनात नाही. पण तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार. मला तुला या जेजुरीतून बाहेर काढायचं होतं. माझ्या दृष्टीतून बाहेर काढायचं होतं. आणि तसंच केलं मी. जेजुरी सोडून ही चंदनपुरीला गेली, पण या दिव्य करंड्याच्या साहाय्याने ही तुमच्याशी संवाद साधत राहिली. जिचं मला अस्तित्व कधी नको होतं, जिचा मला सहवास नको होता, तो तसाच राहिला. हे सगळं करण्याचं धाडस हिने केलं हा हिचा अपराध आहे. तुझी जागा गडाच्या पायथ्याशी आहे. तीही तुझ्यावर उपकार म्हणून तुला दिली आहे. तिथेच राहा आणि गडावर येण्याची स्वप्न देखील पाहू नकोस. तू माझी प्रिय भक्त आहेस म्हणून आज तुला माझ्यामुळे एका परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. म्हाळसा, खूप रात्र झाली आहे. मी आज चालले आहे. मला विश्रांती घ्यायची आहे. तुझी मातोश्री जाताना दिसली. हो, ती माझ्याशी बोलायला आली होती. तुम्हाला कोणत्या वेगळ्या विषयावर बोलायचं असं दिसतंय? होय. तुला काही कळलंय? इथे अनेक गोष्टी कानावर येतात. तुम्हाला कशाविषयी बोलायचं आहे? बानू विषयी. तिची प्रकृती स्थिर नाहीये. ते कळलं मला. तिच्यासाठी काही करायचंय हे मी ठरवू. मला असं वाटतं की सगळं काही घडावं ते तुझ्या अनुमतीने. माझ्या अनुमतीने? म्हणजे या निमित्ताने तिला गडावर आणण्याचा विचार करत आहात का तुम्ही? म्हाळसा, तू हे काय बोलत आहेस? माझा असा काहीच विचार नाही. ती जिथे आहे तिथेच ती राहील. मग तुम्ही जाणार आहात का तिच्याकडे सगळे नियम मोडून?
म्हाळसा, मी जेव्हा नियम मोडीन तेव्हा मी तुला विचारणार नाही. मी असाच निघून जाईन. मग आत्ता का विचारता आहात? कारण धन्वंतरीने तुला तसे अधिकार दिले आहेत. तू त्यांना आवाहन करून कधीही बोलू शकतेस. म्हणजे मी तिच्यासाठी धन्वंतरींना बोलवू? का नाही? तू तिला सहाय्य केलेस तर चालणार नाही का? माझा आणि तिचा काही संबंध नाही. मग मी तिला सहाय्य करण्याचे प्रयोजनही नाही. म्हाळसा, मी तुला आग्रह नाही करणार. हा निर्णय सर्वस्वी तुझाच आहे. मला वाटलं की तू तिच्याकडे माणुसकीच्या दृष्टीने पाहत असशील. जर तू तिच्याकडे तटस्थ होऊन पाहशील तर तुला तिला सहाय्य करून तिला बरं करता येईल. म्हाळसा, अशाच वेळी नात्यांचा कस लागतो. ती एकटी आहे. प्रकृती स्थिर नसल्यामुळे ती तडफडत आहे. आणि अशा वेळी तिला सहाय्य करण्यासाठी जर तू पुढे आलीस तर? म्हाळसा, तुला तिच्याशी असलेल्या ऋणानुबंधाचा विसर पडला असेल, पण ह्या जन्मात तिच्याकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहू शकतेस. आणि तसही ती आपल्याच राज्यात राहत आहे. आपल्याच प्रजेचा ती एक भाग आहे. तुम्ही सांगता आहात ते तर्काने कितीही योग्य असलं तरी मला तिच्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाही. जशी तुझी इच्छा. विश्रांती घे. पण ह्यानंतर मी तुला कधीही आग्रह करणार नाही. हे श्री धन्वंतरी, आपण सांगितल्याप्रमाणे मी आपले स्मरण करते आहे. मला सहाय्य व्हावे म्हणून आपण प्रकट व्हावे. काय आज्ञा आहे देवी? मी तुम्हाला आज्ञा कशी करू हे मला ठाऊक नाही, पण मला तुमचे सहाय्य हवे आहे. सांगावे देवी. कोणाची प्रकृती स्वस्थ करायची आहे? कोणाला उपचारांची आवश्यकता आहे? असे कोण आहे ज्यांना प्रत्यक्ष श्री म्हाळसा देवी सहाय्य करणार आहेत? हे श्री धन्वंतरी, या राज्यात जेही राहतात ते माझ्या प्रजेचे भाग आहेत. त्यांचे दायित्व माझ्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणाची प्रकृती बरी नसेल तर मला तुमचे सहाय्य हवे आहे. आपण आदेश द्यावा. असे कोण आहे ज्यांच्यासाठी आपण मला आमंत्रण दिलेत? बानू. मी बानूवर उपचार करून त्वरित तिला बरे करतो. येतो मी. मी का असं वागले? मी बानूला सहाय्य का केले? काय करावं आता? देवा, तुम्हीच काहीतरी करा आता. मला तर लय भ्या वाटायला लागलाय आता. बानूला काय झालं म्हणजे? तर त्यांनी सांगितलं आहे का कुणाला सांगायचं नाही म्हणून. आपण तरी काय करणार? काय बिना काय. पण मला कसं तरी वाटतंय. काय होतंय तुम्हासनी? तुम्हासनी काय हो आहे का? ह्यांच्या मनात असं काही सुरू आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नसावी. एका नव्या अध्यायाला प्रारंभच होणार आहे जणू. मोहिनी,